खतखत निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात सरकारच्या विरुद्ध खतखत निर्माण झाली आहे. आता या महाराष्ट्र सरकारचे गच्छंतीचे दिवस जवळ येऊ लागले आहेत. कारण की महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते जनतेच्या मनातून मतदान केलेले सरकार नाही. यांनी दलबदल करून, जोडतोड करून, दुसरे पक्ष फोडून, एकमेकात समाविष्ट करून दाखवलं आहे की आम्ही बहुमतात आहोत. असं काही नाही, बहुमतात वगैरे काही नाही. त्यांचं मत आहे की आम्ही बहुमतात आहोत आणि आम्हाला आता विरोधक नगण्य आहेत. हे चुकीचं आहे. कारण विरोधक दिसता नगण्य आहेत, परंतु तुमच्या विरुद्ध महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता विरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे तुमचे गच्छंतीचे दिवस जवळ आले आहेत आणि त्यामुळे हा महाराष्ट्रातील समाज सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने जागृत झाला आहे. आणि हा जागृत झालेला समाज, क्वालिफाईड समाज, सुज्ञ समाज सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण करणार आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने जो रामबाण उपाय दिला आहे की तो 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना समाजातील मतदारच अल्प खर्चात निवडून देणार आहे. देर इज नो डाऊट. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो बेस तयार झाला आहे, पाया भक्कम झाला आहे. यामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या पोटनिवडणूक असो किंवा आता येऊ घातलेली जिल्हा बँकेच्या निवडणुका असो किंवा येऊ घातलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद वगैरेच्या निवडणुका असो, त्यामध्ये सैनिक समाज पार्टीचा पाया भक्कम होत चालला आहे. आणि याचा परिणाम 2029च्या निवडणुकीमध्ये निश्चित दिसून येणार आहे. आणि आम समाजातील मतदारांची खतखत दूर होणार आहे. महाराष्ट्रातलं राजकारण स्वच्छ होणार आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या राजकारणातील 90% भ्रष्टाचारी वंश आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सफाया होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता दबा धरून बसलेली आहे, खतखत निर्माण झाली आहे आणि केव्हा मौका मिळेल त्याची वाट पाहत आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये तमाम जनता एकत्र येत आहे. मतदानाच्या हत्याराने ह्या सरकारला ते पायउतार करण्यास भाग पाडणार आहेत. त्यामुळे या सज्जन जनतेचे, सज्जन मतदारांचे, जागरूक मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.